तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी आज सकाळची श्रावण सोमवारची पूजा आटोपून शेतामध्ये गेले होते. आज श्रावण सोमवाराबरोबरच नागपंचमीसुद्धा आहे, म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी शेतामध्ये नागपंचमीच्या पूजा करत असतो. प्रत्येक वर्षी नागपंचमीच्या काही दिवसाआधी आमच्याकडे असं काही दृश्य बघायलाच मिळते, ते म्हणजे साप दिसतोच. आपण जसं आपलं काम करतो ते पण तसंच त्यांचं काम करतात. असो, बाबा आणि मी मंदिरामध्ये जाऊन पूजा करायला घेतली. बाबांनी सर्वात पहिले पाण्याचा अभिषेक करून त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करायला घेतला. त्यानंतर त्यांनी नारळ फोडायला घेतला आणि मी दिवा लावायला घेतला. इतक्या हवेमध्ये कसाबसा दिवा लावला. त्यानंतर बाबांनी प्रत्येक दिव्याला अष्टगंध तसंच टिळा वगैरे लावला. नारळ फोडून प्रसाद अर्पण करून त्यानंतर छोट्या मंदिरात येऊन तिकडल्या मंदिराची पण छान अशी पूजा करून घेतली. बाबा इकडे डासांसाठी चॉकलेट तयार करत होते. हे सगळे चॉकलेट्स त्यांच्या कंटेनरमध्ये रेडी झाल्याच्या नंतर पूर्ण बगीच्यामध्ये लावून द्यायचे होते. त्याच्यानंतर मी सगळा हा कोठा आवरून घेतला. या सर्वांना यांच्या ठिकाणावर पोहोचून यांना चारा पाणी करून आम्ही पण निघालो आमच्या घरी जाण्यासाठी. बाय बाय.